आजचा हा व्हिडिओ प्रत्येक स्वामी भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे, कारण गुरुपौर्णिमा जवळ आलेली आहे. आणि आज मी तुम्हाला अशी एक सोपी सेवा सांगणार आहे, जी करण्यासाठी खूप मोठा खर्च लागत नाही, त्याचबरोबर कोणतेही कठीण नियम नाहीत आणि दिवसातील फक्त 10 मिनिटे द्यायची आहेत. अनेक भक्त गुरुपौर्णिमेपर्यंत नामस्मरण, प्रार्थना आणि सेवा करण्याचा संकल्प करतात. आणि याच भावनेतून आज मी तुम्हाला एक सोपी सेवा सांगणार आहे. ही सेवा श्रद्धेने आणि मनापासून करा. चला तर ती सेवा कोणती आहे पाहूया. सेवा सुरू करण्यापूर्वी स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर हात जोडून मनात म्हणा, हे श्री स्वामी समर्थ, मी ही सेवा कोणत्याही स्वार्थासाठी नव्हे तर श्रद्धेने आणि मनापासून करत आहे. माझे मन शांत राहू द्या आणि योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी द्या. हा छोटासा संकल्प सेवा अधिक भावपूर्ण बनवतो. पहिले 2 मिनिटे तर देवघरात दिवा लावा, अगरबत्ती लावा आणि डोळे मिटून 3 वेळा शांतपणे म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि यानंतर दीर्घ श्वास घ्या. त्यामुळे मन शांत होण्यास नक्कीच मदत होते. आता सलग 5 मिनिटे श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. आणि जप करताना मोबाईल बाजूला ठेवा. इतर कोणाशीही बोलू नका. फक्त आणि फक्त स्वामींचे स्मरण करत राहा. आपले मन जर इतर भरकटत असेल तर पुन्हा नामजपावर लक्ष केंद्रित करा आणि मनापासून नामजप करा. आता आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करा. आई वडिलांचे आरोग्य, मुलांचे उज्ज्वल भविष्य, त्याचबरोबर घरातील सुख शांती आणि सर्वांच्या कल्याणासाठी मनापासून स्वामींकडे प्रार्थना करा. स्वामी आपली इच्छा नक्की पूर्ण करतात. आता एका मिनिटात एक चांगला संकल्प करा, जसे की आज कोणाशीही वाईट बोलणार नाही. त्याचबरोबर रागावर नियंत्रण ठेवेन. एखाद्या गरजू व्यक्तीला मदत नक्की करेन. आई वडिलांचा आदर करेन. भक्तीसोबतच चांगले आचरणही तितकेच महत्वाचे असते. दोन्ही हात जोडून शांतपणे म्हणा, हे श्री स्वामी समर्थ, माझ्याकडून जाणून अजाणून झालेल्या चुका क्षमा करा. माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर तुमची कृपा ही कायम राहू द्या. मला सदैव योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा द्या. असे मनापासून स्वामींकडे मागा. स्वामी नक्की फळ देतात. ही सेवा करताना हे नियम मात्र नक्की लक्षात ठेवा. शक्यतो दररोज एकाच वेळी सेवा करण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर सेवा अर्धवट सोडू नका. कोणाचाही अपमान करू नका. राग आणि वाद शक्यतो टाळा. आणि शक्य असल्यास सात्विकच आहार घ्या. दिवसातून किमान एकदा तरी स्वामींचे नामस्मरण करा. आपल्या आई वडिलांचा आणि गुरूंचा आदर नक्की करा. सेवेबरोबरच काही चांगले सवयी देखील अंगीकारल्या पाहिजेत, तर भक्तीचा अनुभव अधिक समाधानकारक होऊ शकतो. दररोज स्वामींचे एक वचन वाचा आणि सेवा झाल्यानंतर स्वामी समर्थांचे एखादे वचन किंवा चरित्रातील एखादा परिच्छेद वाचा. त्यातील एखादा विचार दिवसभर आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. दिवसातून किमान एकदा श्री स्वामी समर्थ नामस्मरण नक्की करा. काम करताना, प्रवासात किंवा मोकळ्या वेळेतही काही क्षण नामस्मरण करा. यासाठी काही वेगळा असा विशेष वेळ काढण्याची आवश्यक नाही. गुरुपौर्णिमेपर्यंत एक वाईट सवय सोडण्याचा देखील नक्की प्रयत्न करा. राग, कटू बोलणे, खोटे बोलणे किंवा इतर कोणतीही सवय कमी करण्याचा संकल्प करा. भक्तीबरोबरच स्वतःमध्ये सुधारणा करणेही तितकेच महत्वाचे आहे. तुम्ही एखादा संकल्प केला आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. शक्य असल्यास गुरुवारी साधा नैवेद्य अर्पण करा. खडी साखर, दूध, फळ किंवा घरी बनवलेला साधा नैवेद्य श्रद्धेने अर्पण करा. महागड्या वस्तूपेक्षा भाव अधिक महत्वाचा असतो. आणि सेवा पूर्ण झाल्यानंतर घाईने उठू नका. किमान 1 मिनिटे शांत बसा. त्या शांततेत स्वामींचे स्मरण करा आणि मनापासून कृतज्ञतेची भावना ठेवा. हे तुम्ही देखील नक्की करा. आणि त्याचबरोबर एक छोटा संकल्प करा. आजपासून गुरुपौर्णिमेपर्यंत फक्त एवढा एक संकल्प करा. दररोज
10 मिनिटे मी स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करेन. मनापासून नामस्मरण करेन, चांगले विचार ठेवेन आणि शक्य तितके चांगलं कर्म करेन. हा संकल्प तुम्हाला दररोज सेवा करण्याची प्रेरणा देईल. तुम्ही देखील कोणता संकल्प करता का ते कमेंटद्वारे नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या भक्ती विशेष चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशीच